नमस्कार. माझं नाव विजय दळवी. मी भात पैदाशकार म्हणून कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरीच्या जवळ जे एक भात संशोधन केंद्र आहे तिथे मी कार्यरत आहे. आणि हे संशोधन केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असतं. या केंद्राने तसेच कर्जत या ठिकाणी विद्यापीठाच्या अंतर्गत दुसरं की ज्याला पूर्वी कुलाबा जिल्हा म्हणून होतं, तर त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत. या दोन्ही संशोधन केंद्रावरून भाताच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत, प्रसारित केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचवलेल्या आहेत. परंतु आजपर्यंत आपण आजकाल भाताचं उत्पादन खूप झालेलं आहे, उत्पन्न खूप झालेलं आहे. आज प्रत्येक शेतकरी म्हणा किंवा जो खाणारा गिराईक आहे ते म्हणा, त्याला क्वालिटी हवी असते, प्रत हवी असते, त्याच्या प्रताची अपेक्षा असते. तसेच इथले काही शेतकऱ्यांची मागणी होते की बाबा कोकणामध्ये बासमती का होऊ शकत नाही, एक सुवासिक जात का येऊ शकत नाही. विद्यापीठाने आतापर्यंत सुवासिक जातीमध्ये काम केलं नव्हतं, कारण कोकणामध्ये काही हवामान आहे किंवा जमीन आहे, प्रकार आहे, त्याच्यानुसार जो सुवास आहे, वास हा टिकत नाही. तर अशा या कोकणाच्या हवामानामध्ये वास टिकेल असे ही यंदा 2024 मध्ये विद्यापीठाने या संशोधन केंद्राने, शिरगावच्या संशोधन केंद्राने एक कोकण सुवास ही नवीन भाताची जात विकसित केलेली आहे, प्रसारित केलेली आहे. आणि याचं बियाणं आपण गेले 2 वर्ष काही शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी करतोय आणि तिथे त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. या जातीची वैशिष्ट्य म्हणजे ही हळवी जात आहे, 115 ते 120 दिवसात तयार होते. दुसरं म्हणजे याचा दाना अति लांबट आहे, अति लांबट बारीक आहे. जसं आपण बासमती सारखा म्हणतो, बासमती म्हणू शकत नाही कारण तो GI प्रोटेक्टेड आहे, म्हणून हा बासमती सारखा लांबट, अति लांबट प्रकारातील दाना आणि ज्याला सुवास येतो असा हा भाताची जात या केंद्राने विकसित केलेली आहे. हे जे आता आपण प्रक्षेत्र बघताय, आपण हे शिरगावचे प्रक्षेत्रावर आपण यंदा हे कोकण सुवास ही भाताची जात बघत आहोत. तर या अपेक्षा आम्हाला की या भाताची मागणी वाढेल, परंतु याच्यामध्ये काही जरी अति लांबट डायरेक्ट असला तरी एखाद्या वेळेस प्रोसेसिंगमध्ये त्याची तुकडा होण्याची शक्यता असते. तर तो विचार जरी केला आपण तरी पण याला एक प्रकारे चांगला सुवासिक असल्यामुळे त्याला दर मिळणार आहे. तर त्यामुळे ही जात शेतकऱ्यांनी, येथील स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड करावी. कारण इथे जरी आता साधारणपणे इथे जुन्या जातींना सुद्धा वास का टिकत नाही, तर फुलोऱ्याच्या काळामध्ये तापमानामध्ये खूप वाढ होते, 27-28 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान जातं. आणि हे जे जमीन आहे, ते जमीन आणि हवामानामुळे इथल्या स्थानिक जातींना सुद्धा किंवा सुवासिक जातीच्या इतर ठिकाणी विकसित झालेल्या आहेत आणि आपल्या भागात जर लागवड केली तर तो तेवढासा वास टिकत नाही. परंतु ही जात याच केंद्रावर विकसित झाल्यामुळे त्याच्यामध्ये वास टिकतोय. तर ही जात या केंद्रावर प्रसारित झाल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त प्रचार करावा, प्रसार करावा. तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझं नाव अशोक महादेव फणसप्पर, राहणार कोथवडे, कुंभारवाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी. मी एक वृद्ध शेतकरी आहे आणि आपल्या या शेती संशोधनातून मे अखेरला बियाणं कोकण सुवास म्हणून नेलं होतं. त्याचं मी आत्ताच म्हणजे परिपक्व झालं आहे. अजून त्याची कापणी इतर सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण माझ्या दृष्टीनं मला चांगलं बियाणं मिळालं आणि मी त्याचा आनंद आहे, खुश आहे, खूप चांगला आहे. थोडासा वास बीस काय? हा वास आता तो आम्हाला ते भरडल्यानंतर आम्हाला कळेल. अद्याप आता त्या याला लोंबीला वास येत नाही, पण तर सगळ्या आमच्या मेहनतीच्या दृष्टीनं खूप अत्यंत चांगला आहे. आणि त्याच्यावर काय रोगराई काही नव्हतं. अच्छा. हा, आम्ही कुठलीही फवारणी नाही, काही नाही, पण सुंदर एकदम. आमचा 18 दळ्यांचा प्लॉट आहे, पण त्यात ते 10 दळे याचे आहेत, आपल्या रत्नागिरी 8 आणि हे 4 दळे आहेत कोकण सुवास. म्हणजे विद्यापीठाने विकसित केलेल्या जातीचाच वापर. हा, दोन्ही. आणि त्याला फुटवा चांगला होता आणि वेळेवर लावलेला. रत्नागिरी 8चं काय म्हणणं आहे? ते पण चांगलं आहे. ते किती वर्ष करताय साधारण? हा, ते आम्ही गेल्या सुरू झाल्यापासून. हो का? हा, तुमच्याकडेच बियाणं, पण 2-3 वर्षाने नवीन नेतो. त्याला फुटवा आणि रोग म्हणजे निर्जंतुक असतं. हा जो मी हा व्हिडिओ केला, हा जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा,
शेअर करा आणि कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.